नमस्कार, आपण पाहत आहात SK न्यूज। आजच्या ताज्या घडामोडी याप्रमाणे। जांबमुनी समाजाचा भवनाकरिता व श्री जांबमुनी प्रशालाकरिता विशेष निधीतून सिद्धेश्वर पेठ, पोटवाडी चौक येथील श्री जांबमुनी भवन च्या जागेचे काम पूर्ण झाले असून नवीन बांधकामासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी माननीय आमदार देवेंद्र दादा कोठे यांचे विशेष आभार। ॲडव्होकेट ऋषिकेश विठ्ठल मेत्रे, नगरसेवक सोलापूर महानगरपालिका। यामुळे समाजात आनंदाचे वातावरण आहे, या विषयी आनंद व्यक्त करताना समाज बांधव आज आपल्या सोलापूर शहर जांबमुनी मोची समाज या समाजातील मोची समाज हायस्कूल म्हणून कुमटा नाका परिसरमध्ये एक शाळा आहे। ती शाळा गेले एक 30-34 वर्षापासून आहे। अनधिकृत जागेमध्ये शाळा भरून गोरगरिबाचे विद्यार्थी ते शिकत होते। त्याच्याकडे लक्ष देऊन आपले शहरमध्ये जे दमदार आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी त्याचा पाठपुरावा करून त्या शाळेला अधिकृत विधिमंडळात मान्यता करून घेतली। महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातून ते शाळा अधिकृत यांच्या शाळेसाठी द्यावी अशी मान्यता करून दिली। अक्षरशः बघितलं तर ते स्वप्न वाटल्यासारखं वाटायला आहे। याच्या अगोदर गेले 15-20 वर्षे आपले आमदार लोक हे सगळे प्रयत्न करून राहिले, पण ते असफल राहिले। शेवटी देवेंद्र कोठे 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी काम बऱ्याच प्रमाणात केले। करत असताना जांबमुनी हिंदू मोची समाज जांबमुनी म्हणून एक सांस्कृतिक भवनला एक 8,000 स्क्वेअर फूट जागा सिव्हिल चौकात मिळवून दिले। ते असून त्याच्या पाठोपाठ 8 दिवसाच्या अंतरामध्ये आज लगेच कुमटा नाका परिसरामधली सुद्धा जागा तसेच मान्यता मिळवून दिली। ते बघितलं तर स्वप्न बघितल्यासारखं वाटतंय मोची समाज बांधवांना। एवढं मोठं काम करणारे आदरणीय पाठपुरावा करून देवेंद्र दादा कोठे केले, पण त्याला सहकार्य करून काम तातडीने करणारे सोलापूर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आपले चंद्रशेखर बावनकुळे साहेब व आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवभाऊ फडणवीस साहेब यांनी जे प्रयत्न करून केल्याबद्दल आम्ही या सगळ्या मान्यवरांचा आणि आपल्या मध्येचे दमदार आमदार देवेंद्र दादा कोठे यांचा मनपूर्वक समाजाच्या वतीनं आम्ही आभार मानतो। यांच्या अथक प्रयत्नातून गेले 34 वर्षापासून प्रलंबित असलेले मोची समाजाचे मोठा प्रश्न होता। शाळेचा अनधिकृत ठिकाणी शाळा भरत होती। मोची समाजाची संस्था होती, मान्यताप्राप्त संस्था आहे, 100% मान्यता होती, परंतु मोची समाजाच्या शाळेला जागा नसल्यामुळे हा मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न होता। तर आपले लोकप्रिय आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडून 3,910 चौरस स्क्वेअर फूटची जागा हे अधिकृत करून दिल्याबद्दल आमच्या मोची समाजाच्या वतीने व आमच्या मोची समाज व आमच्या ऋषिकेश मेत्रे आमचे लाडके नगरसेवक व तसेच आमचे इटमामा या ठिकाणी दादांचे अथक प्रयत्नातून या ठिकाणी आम्हाला बरेच 10 लाख ची निधी आणून या ठिकाणी आमचे साठेपेठ वस्तीमध्ये रोड करून घेतले। असं दादाकडून भरपूर कामं करून घेतात, तरी आम्ही दादांचे आभार मानतो आणि त्यांचं धन्यवाद मानतो। दादा, आम्हाला असेल तुम्ही सहकार्य केल्याबद्दल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादाने अजून एक आमच्यासाठी, आमच्या समाजासाठी जी लोकप्रतिनिधी जी आहे, जे राजकीय म्हणतील की त्याला की राजकीय बळ, जे आमच्या ऋषिकेश मेत्रे व विठ्ठल मामाचे ज्येष्ठ पुत्र यांच्या माध्यमातून आम्हाला जो राजकीय जी अधिकार दिलेत किंवा राजकीय जी ताकद दिली ऋषीच्या माध्यमातून, त्यासाठी मी देवेंद्र दादा कोठेचे मी आभार मानतो त्यांचे। हम तुम्हारे साथ हैं, देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, ऋषिकेश मेत्रे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, विठ्ठल मामा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। जय जांबमुनी। जय जय जांबमुनी, जय भीम। जय भीम।